सन्मानित करूया राज्यातील ग्रामविकासामध्ये गरुड झेप घेण्याची ज्यांच्यामुळे सगळ्यांना एक संधी मिळाली असे माननीय नामदार श्री गिरीश महाजन। कोणतंही नेतृत्व हे समाजाभिमुख असावं, आपण या नेतृत्वाचा या ठिकाणी सन्मान करतो आहोत। लोकमत पॉलिटिकल आयकॉन या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, आमचे मोठे बंधू, अरे नाही सॉरी लहान बंधू गुलाब भाऊ, नाही असं 6 वर्ष वगैरे काही सांगू नका, काहीतरी काय आपण नंतर बोलू, आता इथे नका बोलू सगळ्याचं। आदरणीय अरुणभाई, आदरणीय अमरीशभाई, माननीय उल्हासदादा, चस्मिताताई, रस्तोगीजी, अग्रवालजी, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम त्यांना अवॉर्ड मिळालेत त्यांचं मनापासून अभिनंदन मी या ठिकाणी करतो। आज अनेक या खानदेशातील राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे, विशेष करून तरुण जे आहेत, त्यांनासुद्धा या ठिकाणी अवॉर्ड मिळालेले आहेत। आणि हे अवॉर्ड दिले असताना आपल्या भाषणात गुलाब भाऊंनी सांगितलं की भाजपच्याच लोकांना या ठिकाणी अवॉर्ड जास्त। भाऊ, आमच्याकडे चांगलं काम करणारे लोक आहेत आमच्या पक्षात। नाही, तुम्ही सांगितलं म्हणून मी म्हणतोय, आमच्या पक्षात चांगलं काम करणारे लोक जास्त आहेत आणि म्हणून त्यांना अवॉर्ड जास्त मिळालेले आहेत। गमतीचा जरी भाग सोडला तरी आज मला अतिशय आनंद होतो की लोकमतने, आमच्या लोकमत समूहाने अतिशय चांगला दर्जेदार असा कार्यक्रम या ठिकाणी केला। खरं म्हणजे ही कौतुकाची थाप आहे, शाबासकीची थाप आहे। ही आमच्या पाठीवर पडल्याशिवाय आमचाही उत्साह वाढत नाही, आम्हालाही काम करण्यासाठी पुन्हा स्फूर्ती मिळत नाही। आणि त्यामुळे कुठलाही अवॉर्ड हा मिळाला तर निश्चित पुढे भविष्यामध्ये काम करण्याची आमची जी क्षमता आहे ती दुपटीने वाढते, चौपटीने वाढते। आणि म्हणून दैनिक लोकमत यांनी आज जो या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे, आम्हाला शाबासकीची थाप आमच्या पाठीवर ठेवलेली आहे, त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभारही मानतो। मला यायला थोडा उशीर झाला, थोडा नाही बराच उशीर झाला, खूप गर्दी, गुलाब भाऊंनी सांगितल्याप्रमाणे खूप कार्यक्रम, आज नवरात्राची सुरुवात, अनेक ठिकाणी उद्घाटनं, आणि आमच्याकडे तर सुरुवात झाली रस्त्यामध्ये, घरी गर्दी खूप असते त्यामुळे घरी भेटता येत नाही। नंतर लोक जामनेरपासून जळगावपर्यंत 35 किलोमीटर 200 फुटावर गाड्या घेऊन उभे राहतात, हात दाखवा, थांबा, याचं काम झालं की पुढे पुढे पुढे, म्हणजे यायला तसे 25 मिनिट लागतात, पण आम्हाला जळगावून जामनेरला यायला 3 तास लागतात। सगळ्यांचे फोन करा, सगळ्यांचं निराकरण करा, समस्या जाणून घ्या। आणि सध्या नवरात्राचे दिवस आहे, वर्गणीवाले भरपूर असतात आमच्याकडे सध्या, त्यामुळे उशीर लागतो। पण आता जाता येईल की नाही कार्यक्रमाला, हजर राहता येईल की नाही, मनात आलं होतं थोडं दांडी मारू, पण नंतर म्हटलं नको, लोकमतचा कार्यक्रम आहे, निवडणुकीचे दिवस आहेत, हे आपल्याला परवडणारं नाही। अग्रवालजी बरोबर आहे, कारण आम्ही फार कोणाला घाबरत नाही, आम्ही फक्त मीडियालाच घाबरतो, ही वस्तुस्थिती आहे। पण लोकमतचा आमचा एक पारिवारिक संबंध आहे, दर्डा परिवार आणि माझा वैयक्तिक अतिशय जवळचा संबंध आहे। त्याला दादाही कारण आहेत, सुरेशदादा, त्यांच्यामुळे माझा त्याचा जवळचा संबंध आहे आणि म्हणून कार्यक्रमाला येणं क्रमप्राप्त होतं। मुंबईच्या प्रत्येक कार्यक्रमाला मी आवर्जून हजर असतो। त्यांनी मलाही या ठिकाणी अवॉर्ड दिलेला आहे, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो। पॉलिटिकल अवॉर्ड आहे, राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अवॉर्ड या ठिकाणी देण्यात आलेला आहे। गुलाब भाऊंनी, अरुणभाईंनी, अमरीशभाईंनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि खरं आहे, अरुणभाई जे म्हणाले की किती अवघड आहे राजकीय क्षेत्रामध्ये काम करणं, म्हणजे आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही। अरुणभाई, पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे 80, 85, 90मध्ये फक्त चिन्ह मिळालं काँग्रेसचं की निवडून जायचा माणूस। म्हणजे माझ्याकडे माहिती आहे, जामनेरला 85मध्ये बाबूसिंग राठोड त्यांना तिकीट मिळालं, त्यांनी जामनेर पाहिलंही नव्हतं। आणि म्हटलं कोण आहे ते, मी त्यावेळेला ABPला होतो, कॉलेजला होतो, नुकताच बाहेर आलो असेल कॉलेजमधून। कोण आहे ते, तर म्हणे हे 40 गावचे आहेत। आम्ही म्हटलं बा 40 गावच्या माणसाला इकडे कसं काय तिकीट दिलं,
बाबूजींचं तिकीट ईश्वरलाल जैन आहे, त्यांचं तिकीट त्यावेळेला नाकारण्यात आलेलं होतं आणि त्यांना तिकीट त्या ठिकाणी दिलं आणि ते निवडून आले. म्हणजे त्यावेळेला फक्त चिन्ह हे गेलं काँग्रेसचं की माणसं निवडून येत होती, उमेदवार निवडून द्यायचे. गुलाम नबी आझाद कुठे काश्मीर, कुठे आमचा विदर्भ, निवडून यायचे. कोणाला कुठेही तिकीट दिलं तर त्यावेळेला निवडून येणं सोपं होतं. पण आज किती कठीण आहे याची कल्पना आपल्या सगळ्यांना या ठिकाणी, कारण आपण पॉलिटिकल राजकीय क्षेत्राशी सगळे संबंधित आहात, आपण काम करतात. म्हणजे पूर्वीच्या परिस्थितीमध्ये आताच्या परिस्थितीमध्ये फार मोठा फरक आहे. अरुण भाई मला बाजूला बसले असताना म्हणलं की किती कठीण झालं आहे आजकालचं राजकारण. म्हटलं भाई सांगूच नका, विचारूच नका, इतकं कठीण झालेलं आहे. हे गुलाबभाऊनी सांगितलं अगदी खरं आहे. याच्याही पुढे जाऊन 10 गोष्टी सांगता येतील की 10 काम करा, एक काम नाही झालं तर चाललो सोडून तुम्हाला. हे इतकं वाईट परिस्थिती आहे. म्हणजे आम्ही झोपतो किंवा जेवतो किंवा काय आम्हाला आमचं समजत नाही. मला तर वाटत नाही मी 3 वाजेशिवाय घरी झोपतो म्हणून. रोज सकाळी 7 वाजता की परत उठावं लागतं, परत पळावं लागतं. बायको 7 वाजता 8 वाजता गाडीत डबा करून देते, ते कसं तरी गाडीत खायचा चालू गाडीमध्येच, पुन्हा पुढच्या गावाला जायचं, रात्री पुन्हा तेच, घरी लोक बसलेले आहेत. रात्री मी 2:30-3 वाजता जेवलो असेल आज, काही इलाज नाही. आणि हे रोज चालू असतं. मग इथे थांबा का मुंबईला बंगल्यावर थांबा. लोकांच्या अपेक्षा इतक्या आहेत. पूर्वी असं नव्हतं. आम्ही आमदार बघितलेत, आम्ही मंत्री बघितलेत, केवढा रुतबा होता, केवढा रुबाब होता. पण आज तो राहिलेला नाही, नको राहिला. आपण जे सांगितलं की मातीशी जुडलेला असला पाहिजे, अगदी वस्तुस्थिती आहे. कार्यकर्ता नेता हा मातीशी जुडलेला असला पाहिजे, अगदी जमिनीवर असला पाहिजे. पण काही काही गोष्टी तर आम्हाला इतक्या असह्य होतात की त्या आपल्याला सांगता येत नाही. म्हणजे कार्यकर्त्यांचा आग्रह, लोकांचं बोलणं, लोकांचा आग्रह इतका टोकाचा असतो की ते काही करा. अरे बाबा शक्य नाही, नाही नाही कराच. म्हणजे MBBSला 157 मार्क आणि 157 मार्कात तो म्हणतो हा पास झाला आहे ना, मला MBBSलाच ॲडमिशन पाहिजे. अरे म्हटलं 6.5 पावणे 700वर कटआउट आहे, म्हटलं कटआउट 6.5 पावणे 700वर आहे आणि तू म्हणतो 157वर माझ्या मुलाला ॲडमिशन झालीच पाहिजे. मी म्हटलं कसं होईल. म्हटलं दे बाबा, काय तुला पैसे द्यायचे दे. म्हटलं कुठे करत असेल तुम्ही सांगतो तिकडे. नाही नाही, मग तुम्ही काय कामाचे. म्हणजे 157वर ॲडमिशन घेऊन द्या MBBSला, पैसे मी देणार नाही, तुम्ही मग मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर काय कामाचे. म्हणजे आता हा काय प्रकार आहे. पण मग शेवटी राग घेऊन चाललो. मग आम्ही काय एवढे दिवस नुसते झेंडेच व्हायचे का, तुझ्या पट्ट्याच उचलायच्या का. अरे म्हटलं पण 157 मार्क आहे, MBBS आहे ते. पण नाही, ते आम्हाला काही सांगू नका. म्हणजे इतकी वाईट अवस्था. चांगले चांगले कार्यकर्ते इतकं तोंड देताना नाकात दम येतं. पण आमच्यासारखे कार्यकर्ते तरी त्यातून रस्ता करतात, वाटचाल करतात. राजकारण करत असताना मला वाटतं ह्या गोष्टी होत असतील. पण अरुणबाईंनी सांगितलं खरं आहे की तुमची खालच्या माणसाची नाट जोडली पाहिजे, जमिनीशी तुमचं नातं असलं पाहिजे. आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते, अरुणभाई तुम्ही म्हणता तुमची कितवी टर्म आहे, तुम्ही कसं काय करतायत. पण माझी 6वी टर्म झाली, आता 6 टर्म झाल्या माझ्या आता या ठिकाणी. 6 टर्म झाल्या की सोपं नाही आहे. माझ्यासारख्या एका शाळा शिक्षकाच्या मुलाला, गुलाबभाऊ सारखा एक साधारण माणूस, त्यांचा मुलगा या ठिकाणी 4 टर्म काढतो. हा सोपा विषय नाही आहे. आज इतकं इझी नाही आहे. बाबूजी माझ्याकडे होते त्यावेळेला, ईश्वरलाल जैन पहिल्या टर्मला, ते तर आमच्याकडचे राजेच होते. 2 टर्म ते लढले, नंतर गरुड लढले, नंतर डिकेदादा लढले. कुठेही सामाजिक गणित आमच्याकडे जुळत नाही, पैशाचं गणित कुठेही जुळत नव्हतं. पण अशाही परिस्थितीमध्ये आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते, शिक्षकांचे मुलं, म्हणजे लोक म्हणतात लोक पैशावर निवडून येतात, काही म्हणतात समाजावर निवडून येतात, जातीवर निवडून येतात. पण कोणतंच गणित मला लागू होत नाही. अरुणभाई किती टर्म होते. अरुणभाईचं काय तिथे 1000 मतं नसतील. चोपडा शहर तेवढं सोडलं तर कुठल्या गावात मतं आहे त्यांची. मला बघा 3000च्या वर मतं नाही 3.5 लाखामध्ये. मी 6व्यांदा, माझी बायको 6व्यांदा नगर दक्षिणच्या ठिकाणी गावामध्ये आहेत लोक निवडून, पैकीच्या पैकी देतात. 29चे 29 नगरसेवक BJPचे, 8 मुस्लिम आहे, 8च्या 8 कमळावर निवडून येतात. मग हे काय येतात, कशामुळे येतात. मला असं वाटतं की शेवटच्या माणसाचं तुमचं नातं असलं पाहिजे, प्रत्येक कार्यकर्त्याशी तुमचं नातं असलं पाहिजे. म्हणजे ते इतकं घट्ट असलं पाहिजे ना की त्याच्या सुखादुखाचे तुम्ही भागीदार असला पाहिजेत. म्हणजे म्हणतो ना आपण, काटा जर त्याच्या पायामध्ये टोचला तर आपल्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे. इतकं हे नातं घट्ट असलं पाहिजे. मला वाटतं तेव्हा जे शक्य होतं मित्र. अन्यथा 30-35 वर्ष एवढा हा प्रवास राजकीय हा काही सोपा नाही आहे. इतकं सोपं नाही बोलतो पण एवढं. आणि म्हणून त्यासाठी खूप करावं लागतं, खूप पेरावं लागतं. माझ्या मतदारसंघात गुलाबभाऊ आपल्याला माहिती आहे, माणूस आजारी जरी पडला तरी त्याची सगळी जबाबदारी आमची असते.
ॲक्सिडेंट झाला त्याची जबाबदारी आमची, त्याला अटॅक आला आमची, ब्रेन हॅमरेज झाला आमची, स्पाईनचा प्रॉब्लेम आला आमची जबाबदारी आहे. उल्हासदादा या ठिकाणी बसले, त्यांना कल्पना आहे. मी राज्यात नाही सांगत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अमरीशभाई, मला म्हणजे देशामध्ये माझं एवढं काम कोणी करत असेल आरोग्याचं, देशामध्ये सांगतो आहे मी, राज्यात नाही म्हणत मी, देशामध्ये. नाही, इतक्या लोकांना मी मुंबईला नेऊन त्यांच्यावर शस्त्रक्रिया, त्याच्यावर ऑपरेशन. तुम्ही मला सांगा की हा गरीब माणूस आहे, याला 50 लाख रुपये लागत आहेत, ब्रिज कँटीमध्ये त्याचं ऑपरेशन होईल, मी त्याला आत्ता घेऊन जाईल, त्याचं ऑपरेशन करून 15 दिवसांनी तुमच्या घरी परत आणून देईल. त्याला 1 रुपया लागणार नाही, त्याला 1 रुपया. जसलोक सांगा, हिंदुजा सांगा, बॉम्बे स्टोर सांगा, ब्रिज कँटी सांगा, एवढे मोठं सगळं सेटअप आमचं त्या ठिकाणी आहे. काम करणारे आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत. 20-20, 25-25 लोकांची टीम आहे. जळगावमध्ये टीम आहे 10-10, 15-15 लोकांची. प्रत्येकाला रोज बघायला जावं लागतं, कोणाला रक्त पाहिजे, कोणाला ब्लड पाहिजे. करीम भाई या ठिकाणी बसले आहेत, त्यांना माहिती आहे आम्ही काय काय करतो ते. म्हणजे इतकं लोकांचं म्हणजे एकमेकांच्या सुखदुःखामध्ये इतकं एकरूप व्हावं लागतं. प्रत्येकाच्या घरी मौतीत गेलंच पाहिजे, प्रत्येकाच्या घरी लग्नात गेलंच पाहिजे, दवाखान्यातून लागेला बघायला गेलंच पाहिजे. हे करावं लागतं. आणि तेव्हा लोकांना वाटतं की नाही, हा माझा माणूस आहे, हा माझ्या हक्काचा माणूस आहे. आणि त्यामुळे मग कोणालाही उभं राहू द्या. माझ्या मतदारसंघात अनेक लोकांनी प्रयत्न केलेत, सगळे समीकरणं करून बघितलेत, खूप आव्हानं आलेत, पण काही नाही. लोक म्हणतात जेव्हा आमचा भाऊ आहे तेव्हा आमचा सगळा बाप पण नको, त्यालाही आम्ही मत टाकणार नाही. ही परिस्थिती काय झाली तर या कामामुळे त्या ठिकाणी होते. हे काही सहज काहीतरी कुठल्या इथल्या तिथल्या कारणामुळे होत नाही मित्र. आणि म्हणून माझं आपल्याला म्हणणं आहे की जे अनेक नवीन भावी सगळे राजकीय नेते या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांना अवॉर्डही या ठिकाणी मिळालेलं आहे. चांगलं काम करा. राजकारण म्हणजे नुसतं राजकारण नाही, हे काही खुर्च्या उगवायची नुसती जागा नाही की बस मला पद मिळालं झालं, आता झालो मी आमदार, झालो मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, झालो मी सदस्य, झालो मी सरपंच, झालो मी नगराध्यक्ष. तर आपल्या या संधीतून त्याचं सोनं कसं करता येईल. मला एकदा जामनेरचं सरपंच व्हायची संधी 92मध्ये मिळाली, 95मध्ये मला पहिल्यांदा तिकीट मिळालं आणि तेव्हापासून आम्ही थांबलोच नाही. तर हे कसं होतं, तर मला असं वाटतं की कुठली डोक्यात हवा जाऊ देऊ नका डोक्यामध्ये की मी तर असा आहे, मी तर तसा आहे, मी तर गावचा सरपंच झालो, मी तर जिल्हा परिषद सदस्य झालो, मी पंचायत सभापती झालो. अरे झाला बाबा, पण त्यांनी निवडून दिलं म्हणून झालो. तो कार्यकर्ता आपल्यासाठी रात्रंदिवस काम करतो ना, त्याला कधी अंतर देऊ नका, त्याच्यापासून कधी दूर जाऊ नका, आपल्यापासून त्याला दूर जाऊ देऊ नका, कधी जाऊ देऊ नका. माझ्या मतदारसंघात आपण बघाल की मला खरा अभिमानही वाटतो. कोणीच नाही म्हणजे असं कोणालाच वाटत नाही. ठीक आहे, परत मग तिकिटासाठी 1-2 जण इकडे तिकडे जातात येतात, तो भाग जाऊ द्या, त्यांना त्यांची जागा नंतर कळते. पण सामान्य छोटा कार्यकर्ता अगदी तो बकऱ्या सरणारा असेल, तो जरी नाराज झाला तरी मी लगेच वेळात वेळ काढून 2-4 दिवसामध्ये त्याच्या घरी जातो, त्या गावाला खेड्यावर. तर बाबा काय झालं, काय चुकलं, काय प्रॉब्लेम झाला. नाही भाऊ तो असं बोलला, नाही मी तुम्हाला फोन केला तुम्ही ते काम केलं नाही, ते असं बरं ठीक आहे, नाही केलं का मला सांगा आता परत, मी चल परत करून देतो. चुकलं असेल त्याचं, काही बोलला असेल तर आपला अध्यक्ष बोलला असेल, काही बोलला असेल, पण त्यालासुद्धा आम्ही मनवायला तिथपर्यंत जातो. आणि तेव्हा हे 7-7 वेळा 6-6 वेळा जे आहे ना, हे यश जे आहे ना, हे ते जमतं. आणि म्हणून मी सांगेल की यासाठी कुठेही आपण मोठे आहोत, आपला फार अहंकार हा बाजूला ठेवा. छोटा कार्यकर्ता तो तुम्हाला निवडून देतो, तो तिने काम करतो म्हणून आपण त्या ठिकाणी आहोत, तो मतदान घडून आणतो म्हणून आपण त्या ठिकाणी आहोत. आणि म्हणून मला वाटतं की हा छोटा आहे का मोठा आहे, तो 10 मताचा मालक असेल, 20 मताचा मालक असेल, पण त्याला कधी अंतर देऊ नका. हे तुम्ही जेव्हा आत्मसात कराल ना, तेव्हा राजकारणामध्ये तुम्हाला कोणी हरू शकणार नाही. नंतर आम्ही झालो, आता मंत्री झालो, आमदार झालो, गाडीचे काच बंद करून घेतले, काळे काच करून घेतले, चाललाय फपुटा उडतोय मागे, चालल्या आमच्या गाड्या. लोकांना हे चालत नाही, लोकांना हे अजिबात चालत नाही. माझ्याबरोबर असले काही सहकारी, मी त्यांना नेहमी त्यांच्या मतदारसंघात प्रचाराला गेलो. मागच्या वेळेला मी 5 वर्ष मंत्री होतो, मी त्यावेळेला जायचो, त्याला म्हटलं बाबा हा काय करतोय तू. नाही लोकांना आपण काय भेटत. अरे म्हटलं तू मंत्री झाला, राज्यमंत्रीच आहे, गाडीचे काच खाली कर. आपण 4 खेड्यावरून गेलो, लोक बाहेर उभे आहेत, तर तू हातही देत नाही लोकांना, असं कसं काय चालेल. नाही तर आमच्याकडे तसं काही नाही. पुढच्या टर्मला तो निवडून आला नाही, मंत्री असल्यावर सुद्धा पडला तो. पण म्हणून मला असं वाटतं की लोकांना तुम्ही गृहीत धरू नका, लोकांना तुम्ही गृहीत धरून त्या ठिकाणी चालणार नाही. या ठिकाणी मी तर तुम्हाला खोटं वाटेल, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अशा दिवसामध्ये मी रस्त्याने जामनेरहून जळगावला येतो, त्यावेळेला रस्त्यावर बाया टोपला फावडा घेऊन तरी उभ्या असल्या 4-5, मी त्यांना गाडीमध्ये बसून घेतो, चला. माझी गाडी दिसली की बाया भावाला समोरून. मंत्री असताना सुद्धा मी त्या बायांना गाडीत बसवतो आणि पुढच्या गावाला सोडतो, त्याच्या गावाला 2 किलोमीटर सोडतो. केवढा आनंद वाटत असेल त्यांना. माझा आमदार, माझा मंत्री मला गाडीत बसवतो
आणि माझ्या घरापर्यंत तिकडे नेऊन सोडतो, त्या रस्त्यापर्यंत नेऊन सोडतो, हायवेवर, त्या गावामध्ये. किती आयुष्यभर विसरू शकत नाही ती महिला. तो आमचा भाऊ आयुष्यभर मजूर माणूस, जो घामाने भरलेला असेल, पावसाने ओला झालेला असेल, गाडीत बसून आम्ही त्याला घरापर्यंत सोडतो, तोपर्यंत तो विसरूच शकत नाही, आयुष्यभर विसरू शकत नाही. आणि म्हणून मला वाटतं ही गोष्टी कराव्या लागतात. नुसतं राजकारण करून काय करणार? ठीक आहे, तुमचा खूप रुबाब आहे, अधिकारी तुम्हाला सॅल्यूट करतायत, पुढे मागे करतायत, बुके येत आहेत, तुमचे सत्कार होत आहेत, पण आपण ज्या माणसामुळे मोठे आहोत त्या माणसाला कधी विसरता कामा नये. मला वाटतं हा मूलमंत्र जर आपण अंगीकारला तर मला वाटतं राजकारणामध्ये तुम्हाला कोणीही हरू शकणार नाही, कोणी हरू शकणार नाही. हेच मला आज सांगायचं या ठिकाणी होतं. पुन्हा मी आयकॉन लोकमत यांनी पॉलिटिकल आयकॉन हा अवॉर्ड मलासुद्धा या ठिकाणी दिला, त्याबद्दल आपल्याही मनापासून मी खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतो. ज्यांना अवॉर्ड मिळाला त्यांचं पुन्हा मनापासून खूप अभिनंदन या ठिकाणी करतो. आज नवरात्राची सुरुवात आहे, पहिला दिवस आहे, घटस्थापना आहे, त्यानिमित्ताने आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. येणाऱ्या 10 दिवसांनी पुन्हा दसरा आहे, दसऱ्याच्याही, दिवाळीच्याही, ईदच्याही सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.